आपण आपल्या डेस्टिनेशनला जाऊ. चालू आहे 60 आता चालू केलंय. काय सांगतेस? येस भेटू परत लवकरच. भेटू तुझ्या लग्नाला नाही तर माझ्या लग्नाला त्याच्या आधी पण भेटूच आपण. आधी कधीतरी भेटू. फक्त येत जात. मी काय बोलवलं तर भेटशील ना. जास्त बोललास आकाश. एक म्हणजे मी इथं नसतोय, करेक्ट. दुसरं म्हणजे तू गायबच आहेस. करेक्ट. भेटू भेटू काहीतरी प्लॅन करू. करू की. हां चल बाय. गुड नाईट. गुड नाईट. हो पोचलंस की मला हे टाक, डॉट टाक व्हॉट्सअपला. टाकतो रे. चल बाय. हो Head west toward Assembly Road, then turn left onto Assembly Road. तर फर्स्ट चार्जर साठी आपण आलेलो आहे इथं आणि Destination is on the left. लेट्स चार्ज फर्स्ट. चार्जर लिंकिंग. ओके स्टार्ट झालेला आहे. 10-15 मिनिटांमध्ये चार्ज होऊन जाईल. तर आपली बाईक 80% चार्ज झालेली आहे आणि आता मी निघतोय इथून आजरासाठी. ओके टी सेंटर 50 मिनिट लागतील आपल्याला इथून निप्पाणीमध्ये जाण्यासाठी आणि तिथून आपण तर आता मी क्रॉस करत आहे कोल्हापूर निप्पाणीवाला टोल प्लाझा. आणि थोड्याच वेळात आपण पोहोचल निप्पाणीमध्ये. निप्पाणी 20 किलोमीटर होतं. हां 20 किलोमीटर होतं. आता 15 किलोमीटर असेल बहुतेक. सो लेट्स सी पोहोचल थोड्याच वेळात. तर अगेन आपण सकाळच्या डेस्टिनेशन म्हणजे आताच्या आपण डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. इथेच कुठेतरी आहे ते. ओके तो हे आहे आपलं चार्जर. लेट्स कनेक्ट.
फास्ट चार्जर यूज कसं करायचं तर खूप इझी आहे तो पण why it is showing full stop. फुल स्टॉप का दाखवतोय why फुल स्टॉप दाखवायचं काहीच कारण नाहीये तर का दाखवते माहित नाही okay let me do one thing याचं तर काम झालेलं आहे
रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, वाचलो. चार्जिंग स्टार्ट झालेलं आहे. 1 तास दाखवते. बघू 1 तास काय करायचं आता. सो ओके, 79% झालेलं आहे. आणि जर आता मी चार्जर काढायचा प्रयत्न केला तर तो नाही निघत. ओके, कारण तो लॉक झालेला असतो. आणि ॲट द पॉईंट जेव्हा 80% कंप्लीट होतं आहे तेव्हा तो ऑटोमॅटिकली रिलीज होतो आहे. ओके, तर मी दाखवतो तुम्हाला. आता एक बॅटरी 80% झालेली आहे आणि आता ही पण झाली. ओके, त्याच्यानंतर नोटिफिकेशन येते फर्स्ट स्टॉप. चार्जर बंद झालेला आहे आणि इथून तुम्ही ओढल्यानंतर हा निघाला. ओके, जस्ट बी अ गुड पर्सन. हा त्याच्या जागी लावा आणि तुमची बाईक घ्या आणि निघा आता खरी. ओके, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. ग्लोव्ज वगैरे घालायची इच्छा आहे मला, पण कॅमेरा नाही कंट्रोल करू शकत त्याच्यानंतर मी, म्हणून मी नाही घालत आहे. थंडी पण आहे. ऑलमोस्ट 17 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आणि आता आपण निघतोय निपाणीहून घरी, म्हणजे आजराला. गडिंग्लज थ्रू जाते मी. लेट्स सी, वाजलेले आहेत 12:23. इको मोड 80%, 80 किलोमीटर. आणि राईड मोड 60 किलोमीटर. ओके, तर गडिंग्लजला जायचं की नाही जायचं हा क्वेश्चन आहे. तर हॅलो, रात्रीचे वाजलेले आहेत 1:04 झालेले आहेत आणि मी आहे निपाणी आजरा रोडवरती. रोडला कोणीही नाही आहे. रात्रीचा 1 वाजलेला आहे. थोडीशी भीती तर वाटतेच, पण चंद्र जो आहे तो एकदम कडक आहे. कडक म्हणजे चंद्र आहे सोबतीला, अशी कंडिशन आहे. रस्त्याची हालत ॲज युजल. आपल्या इथं स्पेस टेक्नॉलॉजीचे रस्ते आहेतच पूर्ण इंडियामध्ये. गाडीमध्ये आहे 42ची रेंज आणि 57 किलोमीटर्सचं बॅटरी. सो आपण निवांतमध्ये पोहोचून जाऊ अशी आशा आहे आपल्याला. एक पेट्रोलिंगची गाडी गेलेली आहे पुढं. तर लेट मी रीच होम, देन आय विल डिस्कस अबाउट टुडेज राईड. ओके, काय कंडिशन झाल्या, काय गोष्टी इन डिटेल मी थोडं एक्सप्लेन करेल. राईडचे स्टॅटिस्टिक्स शेअर करेल आणि काही नाही. त्याच गोष्टी, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत रिलायबल की नाही आहेत लॉंग रूटसाठी. म्हणजे 100-200 किलोमीटरसाठी. तर त्याचा पण रिव्ह्यू आणि स्पेशली मी बाईक ही ओन करतो आहे. तर एक 700 किलोमीटर्स मी ही राईड केलेली आहे आणि त्याचा एक ओनरशिप रिव्ह्यू आणि गाडीचे स्पेसिफिकेशन डिटेल्स या गोष्टीचा एक रिव्ह्यू व्हिडिओ पण मी बनवायचा प्रयत्न करेल. सो तो व्हिडिओ मी फर्स्ट बनवेल आणि मग हा व्हिडिओ टाकेल, किंवा हा व्हिडिओ फर्स्ट बनवेल मग तो टाकेल. लेट सी काय होतं आहे. मी आजपर्यंत कधी रिव्ह्यू व्हिडिओ किंवा ओनरशिप
व्हिडिओज किंवा काहीच कोणत्याच प्रकारचे व्हिडिओज मी बनवलेले नव्हते. सो लेट्स ट्राय की काहीतरी नवीन आपण सुरुवात करू. स्पेस टेक्नॉलॉजी आपण इथं फोटो काढून टाकू शकतोय की मी चंद्रावरती गेलेलो होतो. या रस्ते एवढे खराब आहेत की हा जो मिरर आहे तो पूर्णपणे लूज झाला आहे. मी सकाळी राईट साईडचा बनवला होता, फिट केला होता, पण आता हा खराब झाला आहे. ओके, सो लेट्स सी. 800 मीटर्सवरती आपल्याला टर्न घ्यायचा आहे पुढं. इथे हे नेव्हिगेशन दाखवतं आहे. चलो बाय. मी घरी गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करेल, व्हिडिओचा एंड करेल. ओके, बघू किती वेळ लागतोय अजून. राईड मोड आहे मी, आणि एक 15-20 किलोमीटर राहिलेले आहेत, तर ते कवर होऊन जाईल. 50% बॅटरी आहे आपल्याकडे, आणि मला वाटते की आपण निवांतमध्ये घरी पोहोचून जाऊ. तो डिसिजन चांगला ठरला माझ्यासाठी की गडिंग्लज थ्रू न जाता आपण डायरेक्ट आजरासाठी निघालो. कारण तिथे जाऊन परत थोडा टाईमपास झाला असता, कारण विदाऊट 80% चार्ज गाडी अनलॉक पण नाही होत. एक 10-15 मिनटामध्ये आपण घरी पोहोचू. तर भेटू मग लवकरच. तसं आपण पोहोचलो आहे आजरामध्ये. ओके, भरपूर थंडी आहे. आय डोंट नो किती टेम्परेचर आहे, पण आय थिंक असं वाटतंय की एक 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल. चेकपोस्ट होता, थोडीशी आग पण होती, पण राहू दे. ते आणि विचारतील कुठून आला, काय काय सगळं. जाऊ आपण घरी विदाऊट टाईमपास करता. आणि मला 100% असं वाटतंय की मम्मी जागी असणार आहे. मम्मीला झोप नाही येत. हे आहे माझं गाव आजरा. ओके, हा रस्ता का बंद केला आहे माहीत नाही. तर हा जो मेन रोड आहे, या मेन रोडची हालत बघा. मी रात्रीचं 1:45 वाजता व्हिडिओ शूट करतोय, पण अक्षरशः रस्त्याची अवस्था म्हणजे तुम्ही एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यामध्ये जाताय, एकही खड्डा चुकवू नाही शकत. अशी आहे कंडिशन आपली. हा आहे महाराजांचा पुतळा. उद्घाटन झालं त्याच्यानंतर
साफसफाई वगैरे पण मेंटेन करत नाही आहेत ते लोक. रस्त्यांची पाक वाट लागलेली आहे, वाट. ओके, म्हणजे हा आजराचा मेन रोड आहे हे बोलायला पण लाज वाटेल, आणि हा स्वतः रस्त्याला रस्ता म्हणून घ्यायला पण या रस्त्याला लाज वाटेल अशी कंडिशन आहे. आणि काय आहे, रस्ते 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 नाहीच आहेत. स्पीड ब्रेकर फक्त आहेत. स्पीड ब्रेकर तुम्हाला मिळतील ढीगवर, पण रस्ता नाही मिळणार. आपल्या गल्लीत होतं जेवण फुकटचं, आणि फुकटचं जेवण म्हटलं की आलेच सगळे. ओके, तर रात्रीचे वाजलेले आहेत 1:45 आणि बॅटरी पर्सेंटेज आहे 23, रेंज होती 24ची. आपण पोहोचलेलो आहे घरी. चला गेट बंद करू आणि मस्तपैकी झोपू. हे आहे आपलं घर.